डेकोरेशन बघा किती मस्त एकदम सरस्वती माता. हाय गाईज, आता आमची अचानक प्लॅनिंग झाली. राधाने आत्ता फोन केला की आपल्याला ठाणा आणि मुंबईला देवी दर्शनाला चाललोय. आम्ही बघू, अजून आम्हाला तर काहीच माहित नाही. आता आम्ही 10 मिनिटात रेडी झालोय. तर झोपलेलो, कुठं जायचं आहे मुंबईला आणि ठाण्याला, कुठली कुठली देवी काय माहिती नाही. सगळे मित्र आहेत, सगळ्यांची वाईफ आहेत, सगळे म्हणजे कपलच आहेत. आम्ही जसं इकडे कर्जतला गेलो ना तेच सगळी गँग आहे आमची, पनवेलची टाईपची गँग आमची सगळ्यांचे वाईफ वगैरे. बघू आता काय काय कुठे कुठे दर्शनाला जातो, काय प्लॅनिंग आहे यांची सगळी बघू, तुम्हाला दाखवतो कुठे कुठे जातो. बाबू कपडे चेंज कर ना, तुला मुलीचे कपडे चांगले नाही वाटत. करशील ना? करशील का तो नको वरती उचलू तू. हा करशील ना? खाली घेतला बघ. करशील ना चेंज? चौकी दिल्यावर करशील ना? हा करीन. हे बघ आरवी भाई चौकी भेटेल ना. पहिले कपडे बदल चल. कपडे बदलशील ना? कपडे बदल चल. दे आपण पोरून खाऊ मग दोघी गाला पटकन गाला डाल दुसऱ्या. ऋषी शेठ कुठे जायचं मला काही आयडियाच नाही. यांची प्लॅनिंग आहे पहिले उलव्याची महाराणी बघायला, पण तिथं आम्ही गेलतो आणि तिथून खेतवाडीची मूर्ती ती मोठी आहे बघा. आम्ही इंस्टा बघितलं, तुम्ही बघितलं माहीत नाही. तिथे खेतवाडीला चाललो, पण तोपर्यंत आम्ही ताईला घ्यायला चाललो. ताईला पण सोबत जॉईन करू, मग आम्ही ते उलव्याला पाया पडतील तोपर्यंत ताईला घेऊ. एकदम प्रयत्न सगळे पूर्ण झाल्यानंतर कपडे व्हायचे बदललेले आहेत. मारून एकदम मारून खायला साम दाम दंडवेत सगळं तिच्या आजमावलं. आता झाली बरोबर ओके. लरलेलं हे बघ, डोलं बघ, दाखव डोलं. लरले. बाबू कुणाचं घर आहे? तुझं घर आहे. ती बा तू आली. छत्री नाहीये, ती छत्री विचारते. ये डायरेक्ट छत्री घ्या. किती खुश झाली. आता आम्ही ताईना घेतली. डुगूला काय सांगला? अरे तिकडेच पाया पडायला चाललं. बरं तुला बरं कंटाळा आलता ना का? पण ही दिसली असती त्याचं मन खाली वरती झालं असतं. म्हणून तो सांगतो मी 5 मिनिटं मामाला बघायला येतो खाली. फिरून चष्मा काय अरवी काय ना ती मम्मी. हा इकडून आहे बा कुटारीच्या इथून. तुला ते थोडं मोबाईल आणलाच नाही मी निघत. हा इथून घरी ठेवले मी. मोबाईल आणला नाही, तो खराब होता. चार्जिंग संपले मोबाईल. मग चार्जिंग संपले. कुठे मोबाईल माझं? ही बघा, ही झोपली म्हणून आम्ही डुगूला आणलं ना ताईने. तो पण असं झोपला असं ताईच्या अंग. तो का तिच्या थोडं राहिले पक्का लांबच्या लांब झाले. तू गेलास तर तितक्यापर्यंत राहिला असतं. लांब स्पायडरमॅन येतो. खरंच राहिलं असता इथून तुमच्या तितक्यापर्यंत सहज राहिला असतं. ताई तू ड्रेस घातला, साडी घालायचं ना? गुलाबी आहे ना म्हणून. आज गुलाबी दिवस आहे का? गुलाबी नाही, आजचा कलर गुलाबी आहे. आजचा कलर उद्याचा गुलाब. आता 12 वाजले ना. ताई हुशार आहे आमचे. तुर्की सोचते. एसटीडी. हिला पण आम्ही लाल घातले. लाल घातले. दादाच्या चॉईसचं कपडे. तिला पोऱ्याच कपडे सूट होतात. सध्या केस नाही ना, पोरे वाटत छोटा. दादाचे मिनी कॉपी मारले. ही घेत कपडे पण गावठीच आहे. नको तिला तर सूट ना. बेल्ट आहे ना मग तिला बेल्ट घालायची सवय नाही ठेवायची बेल्ट. ऋषी वाय प्रशांत दादा शिवण्या झोपली का? भेटले आम्हाला वहिनी झोपल्यात बघा. वहिनी झोपल्या ना, आकांक्षा वहिनी झोपले. आता वाजलेत किती वाजले? आम्ही कितीला आलो? कितीला वाजलेत का? 1 वाजले. 1 वाजले. शिवाय किती गाड्या एकूण टोटल? 4. एक गाडी चुकली ना आपली. एक गाडी अटल सेतून तिकडे गेली ना.
चलो ठीक आहे, आलो चल. उचल पुढे माऊली. मस्त मस्त देव आहे इकडं. पोलीस पण आहे मस्त मस्त. डायरेक्ट जागी आणलं का देवी आहे ना दादा. इथं वातावरण असं असतं रातभर. कुठे किती राहिले अजून? 300 मीटर राहिलंय. हे बघ वरती कसं लावले बाई त्यांचा हिरवा. आपल्या इथं आपण लावतो का भगवा असं, ते बघा असं. पोचलो आम्ही इथं. ही बॅलेन्सिंग वाली नाही, ही मोठी. त्या बारीक गल्लीतून जायला लागतं बघा. ती व्हिडिओ बघितलं ना, या बारीक एकदम बारीक गल्ली आहे, इथून जाते. रात्री तरी पब्लिक किती आहे इथे. आता आम्ही तर पोहोचलो. लय मोठी मूर्ती आहे ना, मोठी मोठी आहे बाप. बॅलन्स एक नंबर आहे. आमच्यात एक माणूस हरवले, दादा नारवी नाही फक्त इथं. भारी आहे मूर्ती, मोठी एकदम. काही मूर्ती कशी वाटते? सगळे मूर्तीला बघतच बसलेत. हे बघ तुझा बाप्पा. तिचं नाव काय? शिवण्या. तुझं नाव काय का? नाव काय? शिवण्या ना. शिवण्या झोपलेली ना? झोपलेली. झोप आहे अजून चेहरा. निघलो. माणूस उठवला. हे फोटो नाही काढ तू. बाप्पानी मारला. बाप्पा बघ किती मोठा आहे. या बघ, बघ बाप्पा. तिथं आलंच देतं का फोटो काढताना? आलंच देतं. दे मी काढतो. अध्यक्षांचं डिस्कशन चालू आहे. विना काय करायचं? अशीच मूर्ती मागवायची ना पुढच्या गणपतीला. या गल्लीतून ही देवी आणतात. तो मोठा आहे गल्ली बघ किती छोटी, त्याच्यातून मूर्ती आणतात एवढी मोठी. ही पाऊस पडतो म्हणून ही आरवीला लपवले. कुठे आरवी? चला चाललो आम्ही. कुठे चाललो? कुठल्या वहिनी कुठे चाललोय? 7 रस्त्याची माऊली तिथे चाललोय. ही मूर्ती आणि ती उलव्याची मूर्ती आपण दाखवली, उलव्याची महाराणी, ती एकाच याने बनवली आहे. काय नाव दादा? मूर्तिकार एकानेच बनवलं. नाव काय? अरुण दत्ते. बघा आमच्या वहिनीने सगळी खबर असते, दादाला काय माहित नाही. वहिनी हुशार आहेत. दादाचं काहीतरी नशीब म्हणून हुशार बायको भेटल्या. हा, सगळ्या गोष्टीची आठवण असते. या देवीला आलो. 7 रस्त्याची देवी माऊली का? 7 रस्त्याची माऊली. टॅक्स मुंबईला. 7 रस्त्याची माऊलीला पाहिजे होतं. भावनीला नाही. 7 रस्त्याची माऊली वेगळी वाटते. हे पहिले इथे बाहेर पडा. तुमच्याने बघितलंच नाही. आतमध्ये नाही.
तिथं 7 रस्त्याची भवानी माता होती आणि इथं 7 रस्त्याची माऊली, 2 देवी. वेस्ट नाही जेवढे होते ना लोखंड चालीची देवी वाटत एकदम पिक्चरात असतं ना जुना चाली तसेच बघ ना ताई. तिन्ही देव्या अशा चालीतल्या ठिकाणीच होत्या, छोट्या छोट्या गलीत. पाऊस पडत मूर्ती वहिनींनी ड्रॉइंग काढली आहे बघा, अर्धी झाली वहिनीने काढली, अर्धी रेडी झाली आहे, अर्धी बाकी. ही सेम मूर्ती इथं आहे तीच. मस्त आहे ना. डेकोरेशन बघा किती मस्त केलं, एकदम सरस्वती माता. ती मगाशी मूर्ती बघितली ती मूर्ती, यामध्ये फरक एवढाच आहे की ती उभी आणि ही बसलेली आहे. फेस सेम आहे दोन्ही मूर्तींचा. दर्शन मस्त झालं ना, दर्शन मस्त झालं ना, खूप छान झालं. एकदम मस्त, गर्दी नाही काय नाही, एकदम मस्त दर्शन झालं. तू ऐक, आठवतो का काय बोललेलं ऋषीला आणि मला? काय बोललो? कुठं ताज हॉटेलला जायचं होतं काय? जायचं हा जायचं. ऋषीला काय बोलला आठवतो का? आपण ताज हॉटेलला जायचं. आता नको, आता बंद झाला. मध्ये नाही जवळ कोणा जायचं. हे बघा अशी पोरं घ्यायला लागतात. हे बघा आता आम्ही आलो दगडी चालची देवी बघायला. काढली ना का मुलींनी गाडी. चला आतमध्ये जाऊन बघ. चला इकडून चला. सब्सक्राइब करने मत भूलना भाई. आए आज दगड़ी ताड़ में और ये वन ऑफ द बेस्ट नवरात्रि यहाँ पे सेलिब्रेट किया जाता है. अभी आप अंदर जाके देवी देखना, बहुत मजा आएगा. काय काय बाप्पा ना. हे निल्या थांबला काय? हे यांचे हाल रे, बायका फोटो काढतात तिकडे. हे हा चांगलं कार्य तुम्ही करत आहात, सगळे आठवणी आहेत तुम्ही व्हिडिओत कैद करत आहात. हा मग त्या आठवणी केच झाल्या पाहिजे. आता आम्ही दुसरं कुठं तरी चाललो, काय माहित कुठं. मुंबईच्या देवा होतील तितक्या करू आपण. ठाण्याला जाणार आहे. या आरवीला येण्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवून यायच्या ठाण्याला नाही, इथं सुरू दिला त्रास देतो. ताईनं उपास आहे म्हणून ताई पितांग कॉफी. ताई कॉफी. आम्ही मोमोज असा नाकाशी आणून खाऊ. वहिनी कॉफी कॉफी ताईनच कॉफी. ताईनं उपास. आता आम्ही घेतलेत मोमोज. दादा मला मोमोज आणले. आता आम्ही मोमोज खातो. ताई कॉफी घेऊन ग्लास घेऊन पाला कॉफीवाल्याचं. अरे ग्लास रिटर्न. आता आम्ही चाललो टेंबी नायकाला ठाण्याला. गेल्या वर्षी गेलेलो आम्ही, दर्शन नव्हता घेतला, लय गर्दी होती. आता रात्री गर्दी नसेल. आता आम्ही तिथे काढू नको, नुसते फोटो काढत ही. फोटो बॅड नको, फोटो नको. ताई आरवीला मारता तुम्ही? मारू का तुला? मी मारू का? नको. दादाला मारेल ना मी. हिरोईन जशी काय तू फोटो हिरोईन कशी कॅमेरा फेकून द्या तर लोकांचा तशी. अब मार खाएगी तू. आता आम्ही पोचलो ठाण्याला टेंबी नाका देवीच्या इथं. पुढे बघ देवी. आलो पण ते आपण
हीच होती हो, बरोबर आलो आपण. तेव्हा जत्रा होती म्हणून आता आपण लेट आलो रात्री. ही बघ जत्रांची जत्रा भरलेली. अजून बघ इथं जत्रा भरलेली. डायरेक्ट समोर आलं बघ इथं पण लांब होतो आपण चालत आलतो ना म्हणती. पोचलो आता आम्ही. आपण 10-11च्या टायमाला आलतो. 11 पण आधी मोठी देवी लोकेशन पण एवढं चुकीचं. पोचलो आम्ही आमच्या लोकेशनला. लय मोठी जत्रा भरते इथं. गेल्या वर्षी हा पूर्ण भरलेला. आता आम्ही 3:30 वाजलेत यायला सकाळचे. तो डेकोरेशन किती मोठं आहे. डेकोरेशन बघा किती मोठं आहे. महादेवाची मूर्ती बघ. गेल्या वर्षी लय गर्दी होती. आम्ही आतमध्ये नव्हतो गेलो या वर्षी, तर लेट रात्री आलोय. तर आतमध्ये जाऊ, गर्दी नाही. कुठे तरी गर्दी होईल. तर लेट आले होते. 3:30 वाजलेत सकाळचे. किती भारी दिसतात. शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली इथे. चांगलं वाटत असं. हो, काय घेऊन आलो? चिंच. आमच्या माणसाला असल्या गोष्टी पटतात. चिंच, आंबा आणि या बाबू पण आहे. इतका चांगला पप्पा आहे बघा. दर्शनाला गेलं ना पोरला घेऊन जायला. भावी बंडी पण असं होणार आहे. होतील एकदम आरवीला घेतात ना ते. सर आहेत ते ऍक्च्युली. बघ ना दर्शनाला गेला पोरला घेऊन जायला. यांच्या आणि ताईंच्या माग माग आम्ही पण आलो. आम्हाला पण खायला पाहिजे. आरवी आपल्याला पण खायला पाहिजे ना. आम्हाला पण खायला पाहिजे. बघू दे काय. 10, 20 का 30 का ताई? 20 का 30 का 30 का 30 का 30 का 30 का 30 का ठीक आहे नको डायरेक्ट किलो लागले म्हणते. ताई पण मँगो घेऊन आले. मँगो बिस्का नहीं, बिस्का उसका नहीं. 10 का 20 का 30 का. तिथं मांडणं करून आलो. भैया आता पुस्का. आमचा मॉब बघा कसं निघलाय. 4 गाड्या बघा. पुढे एक इर्टिगा, त्या मागं अजून एक इर्टिगा, लगे ही प्रशांतची ग्रँड विटारा आणि आमची असा मॉब निघलाय बघा. पहिली कुठली होती? पर्याची. दुसरा भाई विनय शेठ, तिसरा प्रशांत गांगर्डे आणि चौथा अमर भाई शेलके. कसं वाजले 4. हे बघ कशी खाते डोलं बंद करून. 2 कापा घेतलं ना. आता वाजले किती? 4. 4:45 वाजता आलो. ताईला आता सोडला घरी. आता आम्ही जाऊ. ही पोरगी अजून जागी. आता पोंगा असतो तर मारीन मी. चल ताई बाय. आलो आम्ही 5 वाजता पोचलो. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.